शिवसेना के संस्थापक तथा हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे का जन्मदिन समूचे महाराष्ट्र में बड़े ही हर्षोल्लास और समाजोपयोगी कार्यक्रमों का आयोजन कर मनाया गया। बाला साहब के जन्मदिन के अवसर पर पनवेल में शिवसेना द्वारा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। जन्मदिन के उपलक्ष्य में पनवेल शिवसेना द्वारा गार्डन होटल के पास बनाए गए स्वागत फलक का अनावरण नगर सेवक प्रथमेश सोमन के हाथों हुआ। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, शहर प्रमुख सुनीत ठक्कर, पूर्व नगर सेवक अतुल पलन, नगर सेविका सुनंदा पाटिल, पंचायत समिति के उप सभापति देवीदास पाटिल, कलम्बोली शहर अध्यक्ष DN मिश्रा आदि गणमान्य सहित शिवसैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर जिला प्रमुख बबनदादा पाटिल ने शिवसैनिकों द्वारा किए जा रहे समाज कार्य की प्रशंसा की। माननीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचा उद्याचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत। शिवसेना प्रमुख असा नेता या महाराष्ट्राला नाही, देशाला अद्याप मिळालेला नाही। ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी बाणा आणि हिंदुत्व जागृत ठेवण्याचं काम केलं, त्यांचा वाढदिवस म्हणजे आम्ही शिवसैनिक उत्साहाने सणच साजरा करतो। आणि त्या निमित्ताने आमचे तरुण नगरसेवक प्रथमेश सोमन यांनी काल मला सांगितलं की शिवसेना प्रमुखांचा उद्या वाढदिवस आहे, आणखी कार्यक्रम त्यांनी उद्या ठेवलेले आहेत। शहर प्रमुखांनी बँकेट वाटायचा ठेवलेला आहे, त्यांनी दुसरा कार्यक्रम ठेवलेला आहे। पण पनवेल शहरामध्ये जो प्रवेश माणूस एसटी स्टँडहून करतो, दुसरा प्रवेश इथून केला जातो। या शहराच्या नाक्यावर शिवसेना पनवेलमध्ये येणाऱ्या लोकांचं स्वागत करीत आहे असं मला बोर्ड लावायचं आहे। आणि त्यासाठी तुम्ही या आणि मी प्रथमेश सोमननी केलेली विनंती आणि त्यांच्याबरोबर असलेले हे 9 तरुण या बोर्डाने नाही तर पनवेलचा कायापालट करू शकतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। वहीं नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश सोमन ने अपने बयान में पनवेल शहर को आदर्श शहर बनाने का अभिवचन दिया। कारण पनवेल शहरामध्ये ही एक प्रकारची पनवेल शहराची वेस्ट झालेली आणि यातून ही पनवेल शहराची जी एंट्री आहे हा काही इकडनं आपण येतो आणि त्यावेळेला सगळ्यात पहिले हा जो गार्डन हॉटेल नाका आहे अत्यंत प्रसिद्ध आहे। एक प्रकारे पनवेलमध्ये येणं आणि त्याच्यानंतर शिवसेनेतर्फे स्वागत होणं आणि त्याचबरोबर इथे नगरसेविका सुनंदाताई पाटील आहेत, शहर प्रमुख आपले सुनीत ठक्कर आहेत, त्याचबरोबर सगळे पदाधिकारी आहेत। म्हणूनच मी आज इथे ग्वाही देतो की आम्ही शिवसैनिक फक्त इथे स्वागत करून थांबणार नाही, तर या सगळ्या माझ्या तरुण नवीन शिवसैनिक मित्रांना पुढे घेऊन जाऊन याच प्रकारे चांगलं शहर निर्माण करून ज्याप्रमाणे पनवेल शहरात शिवसेना स्वागत करते तसंच स्वागतमय शहर एक आदर्श शहर बनवण्यासाठी नगरसेवक म्हणून सर्वजण एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेहमी कार्यरत राहू आणि फक्त स्वागत करून न थांबता शहरात सगळीकडे फिरताना आनंदच वाटेल असं एक आदर्श शहर घडवून आनंदाने प्रत्येक पनवेलकरांचं आम्ही स्वागत करू।